मी आलोय त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आहे बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला डायरेक्ट संध्याकाळी चालू करतोय आणि आज ना आम्ही कुठे चाललोय बघा. पूर्ण बॅग वगैरे घेतले. आज किती तारीख आहे? 30 तारीख. आज 30 तारीख आहे. 30 हे बघा आम्ही कोण चाललोय. हा तो एक केटी मला राहुल आहे, विवेक, साहिल. आम्ही ना चाललोय कुठे चाललोय नाशिक साईडला, म्हणजे चाललोय कॅम्पिंगला. आणि तिकडे काय काय स्पॉट आहेत ते आपण कव्हर करूया, बघूया. मला पण नाही माहित, मी हा बोललो डायरेक्ट जायचंय म्हणून डायरेक्ट निघालोय. नारळ नाही फोडला अजून, बघूया विक्रोळीमध्ये फोडूया. आता जाऊया आपण. या ब्लॉग मध्ये पण लय मजा येणार, तर ब्लॉग मध्ये नक्कीच बनवून राहा. 1 वाजला आहे, लोक अजून येतच आहेत. काय तो इंटरकॉम कनेक्ट होत नाही लोकांनी. कधीपासून 1 अर्धा तासाच्या वर झाला. कधीपासून थांबलोय तू? इंटरकॉम कनेक्ट करतात बोलायला. आम्ही 4च बाईक आहेत. 1 2 3 4. हे तिघ सिंगल आहेत आणि आम्ही दोघं डबल. आता मेट्रो टाकला आम्ही, थोडी झाली जोरात पाऊस येतोय ना बघा. थांबले होते आणि बाकीचे तिथे एकदम थोडं पाऊस जोरात आला. आजच्या दिवशी झाला, एवढे दिवस आला नाही. आम्ही ह्या दुकानात थांबलोय. असं हे लोक कधीचे मागे थांबलेत काय माहित, अर्ध्या तासाच्या वर. इथं पण हे लोक ब्लूटूथच कनेक्ट करत बसलेत. कधीचे काय माहित नाही. फोटो काढतो. किती वाचेल काय माहित. ऑलमोस्ट 300 किलोमीटर आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वर. परत पेट्रोल पंपवर हे लोक भेटले, आता झाले ना. सगळ्या गाड्या लावल्यात फोटो काढायसाठी. थांबलेलो इथे हे बघा, जरासा नाश्ता केला. आता अजून 60-70 किलोमीटर आहे. कंटाळा आला, कंटाळा, झोप रस्ता असे घाट होते ना, पूर्ण रस्ता एकदम स्ट्रेट. हवं तशी गाडी चालू आहे. गाड्या इथं लावतो. पोचू आता नाशिकला. नाशिकला नाही, नाशिकच्या आसपास त्र्यंबकेश्वर. जरा उजेड झाला आणि पुढे आलो आम्ही तिकडनं नाश्ता करून. हे बघा ड्रोन उडवला आता इथनं आम्ही. तो बघा ड्रोन, त्याची फुटेज देतो तुम्हाला, ते बघा कसे वाटतं. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. आता डायरेक्ट वरतून बघा.
कॅमेरा लावायचा थांबला ना विवेक अजून पुढे आम्हाला हे लोक तर भेटले पण विवेककडे फोन आहे पण त्याचा डिस्प्ले चालत नाही आणि तोच राहिला. आता आम्ही जातोय काही राहुल. तुझ्या इथून किती किलोमीटर आहे? माझ्या इथून किती 5 ते 6 किलोमीटर दाखवलं. एक्सलो. अरे एक्सलो पॉईंट विचार कोणाला. एक्सलो पॉइंट कुठे आला? एस्लो पॉइंट मित्र हॅलो. तो एबीबी सर्कलला उभा आहे, त्याला एस्लो पॉइंटला पाठवतो मी. पपई नर्सरीच्या इथं. किती लांब आहे तिकडून भाऊ? हा किती लांब आहे तिकडून? अंदाज हॅलो. तो जिथे उभा आहे तिकडून एक्सलो पॉईंट किती लांब आहे? लांब म्हणजे तिसऱ्या सिग्नलला एस्लो पॉइंट लागल. तुम्ही एस्लो पॉइंटला आहे का पपई नर्सरी पाशी? त्या पाठवलं एक्सलो पॉईंटला. हा ठीक आहे पाठवतो. सो काही आम्ही आता ना पोहोचलोय बघा त्र्यंबकेश्वर. आम्ही आलोय त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आहे बघा. हे लोक येतात. हा हे बघा हे बघूया आतमध्ये जायचं आहे का नाही. बैल बुद्धी तू पण यार करतोय काय? हे गर्दीमध्ये जायचं आहे का नाही. कशाला घाटायला? बघूया काय आतमध्ये गेलं तर जाऊन येतो. मग नंतर कॅम्प लावू आपण. टेंट आणला. आता आम्ही टेंट लावायला ना इकडे आलो आहे बघा. ही जागा आहे. ऑफ रोडिंग करून आलो इथनं. हा डॅम्प होता म्हणजे आता तरी पाणी नाही याच्यात. थोडासा जागा मस्त आहे. आता ऊन आलं थोडासा. बाकी इथेच आपण बघूया टेंट लावूया इथे. नाही तर मग वरती काय गड आहे वाटतं कुठलं तरी. लय मोठं आहे. बघा काय मस्त व्ह्यू आहे. आता त्या लोकांना बोलवलं. पहिलं आम्ही दोघंच आलेलो बघा. बघूया ते आले. आणि फोनची चार्जिंग पण आता लय कमी आहे. जाताना गाडीला लावून चार्ज होईल तेव्हा बघूया. तो सर 360 मध्ये व्हिडिओ काढूया आपण. तो पण त्यांच्याकडे आहे कॅमेरा. फोनला चार्ज नव्हते ना. आता थोडी झाली 17-18% ह्याच्याने बाईकवरती गेले चार्ज. आणि आता बघा ड्रोनचे शॉट घेतोय परत. घरच्या खायला चाललो आम्ही. निघालोय. हो या हवा भरपूर आहे.
तीनचे शॉट काढले आणि आता इथनं निघतोय आम्ही. जाऊया. जमलेत सगळेच जमलेत. बघूया आता जाऊया. हा रोड पण मस्त आहे इकडं. काय आता जरा हॉटेलमध्ये थांबलोय जरा नाश्ता करू. नाश्ता करू. जेवू आता डायरेक्ट. सुडवं पडला आपलाच आहे. आणि मग निघूया. जेवण वगैरे झालं आणि 360चे जे शॉट काढले त्यामध्ये जरा ती स्टिक वेगळी होती म्हणून त्याचे जरा वर खाली आलेले. ते अँगल पण आले, व्हिडिओ चांगले आले. ते बघ आता आता संध्याकाळ झाले. 6:16 कंटाळा आला मग तेच झालं.